भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाचं जे भूमिपूजन झालं, ही जागा पूर्ण नियमाने सर्व नियम महानगरपालिकेचे आणि ज्या बांधकाम परवानग्या आहेत त्या संपूर्ण पूर्ण करून आणि हे कार्यालय खरेदी पद्धतीने आम्ही घेतलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा या कार्यालयाच्या खरेदी करताना किंवा जागेच्या खरेदी करताना कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही। त्यामुळं अपोजिशनचे लोक जे आहे हे केवळ जलन, भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जलन आणि त्यांची जळालेली आहे। त्यांना हे माहीत झालं आहे की आज भारतीय जनता पार्टी 1,51,00,000 मेंबरशिपची पार्टी झाली आहे, 1,00,000 ॲक्टिव्ह मेंबरशिपची पार्टी आहे, 1,00,000 बूथवर आमचे कार्यकर्ते या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत आणि 1232 मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे जवळपास 80 जिल्ह्यात ही भारतीय जनता पार्टी आज प्रचंड मजबूतीने समोर येत आहे। संपूर्ण जिल्ह्यात आमचे कार्यालय होत आहे आणि महाराष्ट्रातलं हे प्रदेश कार्यालय आहे हे या ठिकाणी ऐतिहासिक आज या कार्यालयाचं भूमिपूजन माननीय अमित भाईंनी केलं आहे। सर्व नियमाचं पालन केलं गेलं। अपोजिशनची हिंमत असेल त्यांनी समोर यावं, आम्ही कुठल्याही त्या ठिकाणी जाब द्यायला तयार आहे। पण हे कार्यालयाचं निर्माण अत्यंत नियमाने, जागासुद्धा नियमाने घेतलेली आहे, कुठलेही त्या ठिकाणी अनियमितता नाही आहे आणि या कार्यालयातून आमचा कार्यकर्ता हा प्रचंड मजबूत भारतीय जनता पार्टी निर्माण करेल। अमित भाईंनी म्हटलं की डबल इंजिन नाही, आता ट्रिपल इंजिन टार्गेट दिलेलं आहे समोर। मला विश्वास आहे की माननीय अमित भाईंनी आम्हाला सांगितलं आज, एक सरकार केंद्राचं, दुसरं सरकार महाराष्ट्राचं आणि तिसरं सरकार या राज्यातल्या सर्व नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेमध्ये 51% मतं घेऊन महायुती महाराष्ट्रात जिंकेल। मुंबई महानगरपालिकेपासून नागपूरपर्यंत आणि चंद्रपूरपासून पुण्यापर्यंत सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये भाजपा 51% महायुती मतं घेऊन येईल। जसं विधानसभेत 51% मतं आम्ही घेतले, महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 51% मतं घेईल। सर, अजून एक त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देखील याच कार्यालयात बसतील आणि याच कार्यालयातनं राज्यभरात जातील। महायुतीत म्हणजे भाजपचाच मुख्यमंत्री, याच्यावर एक पुनर्विचार त्यांनी केला। मी वारंवार सांगतो की आम्ही महायुतीमध्येच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांनी तसा उल्लेख केला। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर तो प्रदेश कार्यालयामध्ये येऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्याचे काम केले पाहिजे। मंत्र्यांनी, आम्ही सर्वांनी भाजपाच्या कार्यालयात जाऊन भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणलेले कामं हे त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मंत्रालयात याची गरज पडू नये। भाजपच्या कार्यकर्त्यांना मंत्रालयात मंत्री यांना भेटण्याची गरज येऊ नये। इथेच सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्री भेटले पाहिजे, ही भावना याच्या मागची आहे। सर, रणजित निंबाळकर यांच्यावर देखील फलटणचं जे प्रकरण आहे, अजून आरोपांच्या फैरी वाढत आहेत। अजून 2 मुलींनी देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देखील फलटणला होते। पक्ष म्हणून देखील काय नेमकं तुम्ही याबद्दल करणार आहात आणि कशा पद्धतीने? माननीय मुख्यमंत्री जेव्हा एखादी गोष्ट बोलतात, देवेंद्र फडणवीसजी बोलतात, तेव्हा सर्व पोलिसांच्या एकूण इन्क्वायरीचा भाग पूर्ण शेवटी जे पोलिसाकडनं ब्रीफिंग येतं, पोलीस त्यांना प्रत्येक घटनेची माहिती येतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी कधी कोणाला वाचवत नाही। आमच्या बहिणीची जर हत्या झाली असेल तर त्यामध्ये कुणी असेल त्यांना जेरबंद मुख्यमंत्री करतील। देवेंद्र फडणवीसजींना कधी या ठिकाणी राजकारणाकरता खोटं बोलायची वेळ येत नाही, राजकारणाकरता कुणाला वाचवण्याची गरज पडत नाही। माननीय देवेंद्र फडणवीसजी हे सच्च्या पद्धतीने या आमच्या बहिणीला न्याय देतील आणि कोणी असो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलं आहे, पण या प्रकरणामध्ये, या खून प्रकरणामध्ये कोणी असो, आत्महत्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी त्याला जेरबंद मुख्यमंत्री करतील। जैन जमीन जी आहे, जैन ट्रस्टची जमीन आहे, त्याचे व्यवहार आता रद्द झालेले आहेत, परंतु दंगेकर म्हणतात की मोहोळांचा अजून काही कारणामे माझ्याकडे आहेत, ते अजून दंगेकरांना चूप राहण्याचा प्रयत्न करतात, पण दुसरीकडे दंगेकर मात्र भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यावर थेट टार्गेट। मी माननीय एकनाथ शिंदेजींना विनंती करेल, माननीय देवेंद्रजींनी विनंती केली आहे, अजितदादांनी विनंती केली आहे कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना। आमच्या पदाधिकाऱ्याला देवेंद्रजींनी विभागात जाऊन सांगितलं, 6 विभागीय बैठकीत सांगितलं की महायुतीमध्ये मनभेद करायचे नाही।
एकनाथजींनी सांगितलं मतभेद मनभेद करायचे नाही, अजितदादांनी सांगितलं मतभेद मनभेद करायचे नाही. आता पार्ट आहे धनगेकराचा. तर धनगेकरांनी सुद्धा रवींद्र चव्हाण माननीय एकनाथ शिंदेजींनी दिलेल्या सूचनाचं ते पालन करतील, कारण ते महायुतीमधले एकनाथजी आमचे नेते आहेत आणि एखाद्या नेत्याने जेव्हा आपल्या पक्ष कार्यकर्त्याला सूचना दिली ती मान्य केली पाहिजे. त्यांचा जो व्यक्तिगत अजेंडा असेल तो व्यक्तिगत अजेंडा त्या ठिकाणी काम करताय. मला असं वाटतं की आम्ही महायुतीमध्ये भक्कम आहे, पण जे आज त्या ठिकाणी व्यक्तिगत आपसातली तिथील त्या ठिकाणी स्थानिक लढाई ते लढतात आहे. पण माझी विनंती सर्व महायुतीच्या लोकांना आहे की आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सर्वांनी जसं देवेंद्रजींनी सूचना दिल्या आहेत सर्वांनी सूचना दिल्या पाहिजे आणि महायुतीचा मतभेद मनभेद चव्हाट्यावर येऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. जो मुंडेंच्या वारसाचा वाद आहे तो आता महाजनांच्या अंतर्गत भांडणावर येऊन पोहोचलेला आहे. कुठे ना कुठे प्रमोद महाजन यांची जी हत्या झाली होती त्या संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू झाला आहे. प्रकाश महाजन सारंगी महाजन यांच्यावर आरोप करतात, सारंगी महाजन पुन्हा प्रकाश महाजन यांच्यावर आरोप करतात. ही हत्या जी झाली होती ती हत्या एक्स्टॉर्शनमध्ये झाली होती. प्रवीण महाजन हे एक्स्टॉर्शन करत होते, त्या छळ करत होते आर्थिक, असे आरोप प्रकाश महाजन यांनी केलेले होते. आता प्रकाश महाजन काय बोलले, सारंगीताई महाजन काय बोलल्या यामध्ये मला त्याबद्दल काही औचित्य नाही आहे. शेवटी हा त्या ठिकाणी पारिवारिक त्या ठिकाणी प्रश्न आहे, त्यामुळं त्यामध्ये मी काही बोलणं योग्य होणार नाही. सर धनगेकरांना नेमकं हवा कोण देतं मग? कारण की ते एवढं सगळं सांगतात तरी मुरलीधर मोहोळांवर आरोप करायचं किंवा उपोषण करण्याचं आंदोलन करायची भूमिका हटत नाही आहे. नाही, धनगेकर यांचा पराभव दोनदा झाला, विधानसभेत झाला, लोकसभेत झाला आणि मुरली मोहोळजी हे जिंकले. आता जेव्हा निवडणूक हरतं व्यक्ती तेव्हा काही ना काही निराशा असतं, काही ना काही त्या ठिकाणी स्थानिक राजकारण असतं. त्या स्थानिक राजकारणापोटी त्या ठिकाणी मला वाटतं हे चालू आहे. मला वाटत नाही कोणी त्यांना त्या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही असं करा तसं करा. मला वाटतं की एक मात्र युतीमध्ये टाळलं पाहिजे. युतीमध्ये महायुतीमध्ये हे त्या ठिकाणी आचारसंहिता लावली गेली पाहिजे किंवा स्वतःच लावून घेतली पाहिजे. मी आहे कार्यकर्ता, मी महायुतीच्या विरुद्ध बोलू नये ही आचारसंहिता सर्वांनाच आहे. त्यामुळं जे काही प्रश्न असेल ते महायुतीमध्ये सुटू शकतात. धनगेकरांना काही प्रश्न असेल त्यांनी एकनाथजींना सांगावे, एकनाथजी देवेंद्रजीशी बोलतील. एखाद्या वेळी त्या ठिकाणी एकनाथजीशी मी चर्चा करणार आहे. पण प्रश्न असा आहे की शेवटी स्थानिक राजकारणामध्ये महायुतीला त्या ठिकाणी डॅमेज होऊ नये. स्थानिक आपल्या त्या ठिकाणी अजेंड्याकरता स्थानिक अजेंड्याकरता कुठल्याही नेत्यांनी महायुतीमध्ये मतभेद मनभेद करू नका अशीच विनंती माझी सर्वांना राहणार आहे. या उपर त्यांच्या पक्षप्रमुखाने ते निर्णय घ्यायचे आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.